योद्धा न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज आपल्या खेड तालुक्यामध्ये तालुका स्तरावरचं 9वं शिबिर या ठिकाणी पार पडत आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री खुर्ची काय इकडे स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला की तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक मंडल विभागामध्ये यापूर्वी महाराजस्व अभियान झाले होते, परंतु ज्यांची उर्वरित कामं बाकी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावरचं मोठं शिबिर या ठिकाणी घ्यावं म्हणून आज शालिमार पॅलेस या सभागृहामध्ये हे भव्य दिव्य असं महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलं जात आहे। प्रथमतः या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जयंती जरी होऊन गेली असली तरी खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं खेड तालुक्यातील सर्व प्रशासनाच्या वतीनं दादांना अभिवादन करतो आणि आपले कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस होऊन गेलेला आहे, त्यांना सुद्धा आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आणि संपूर्ण खेड तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीनं मनापासून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आज आपण सर्व मंडळी विशेष करून सर्व जाती धर्माची लोक, महिला भगिनी, युवा वर्ग, ज्येष्ठ मंडळी एका चांगल्या आशेनं या ठिकाणी आलेला आहात की शासन दरबारी आपली प्रलंबित कामं प्रशासनाच्या माध्यमातून चालूच आहेत, परंतु रखडलेली कामं या ठिकाणी या शिबिरामध्ये आपली पार पडतील या आशेनं आपण सर्वजण आलेला आहात। त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या तालुकास्तरीय कार्यक्रम पंचायत समितीच्या सभापती विद्याताई सयाजीराव मोहिते असतील, उपसभापती मंगेशराव सावंत असतील, त्याचबरोबर महसूल विभागाचे मुख्य अधिकारी उपविभागीय अधिकारी आदरणीय अनिल दौंडे साहेब असतील, तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब असतील, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, त्यामध्ये गणेश नाना आरगडे असतील, तनुजाताई गणवट असतील, विनयाताई मुंगसे असतील, दीप्तीताई बोगाडे असतील, पंचायत समितीच्या सर्व सदस्य रुपालीताई कांबळे असतील, कविताताई राक्षे असतील, प्रसाद भाऊ घेनंद असतील, दिलीपराव डुबे असतील, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सदस्य सारिकाताई गोगावले असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील असतील आणि विशेष करून त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे ते जिल्हा परिषदचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती विजूभाऊ शिंदे, गटनेते आदरणीय माऊलीशेठ ढेरंगे, त्याचबरोबर तृप्तीताई मांडेकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, पाठीमागे उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव,
उपस्थित असणारे खेड तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, आज खऱ्या अर्थानं शासनानं बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचे आमदार हे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करायला त्यांना सूचना दिल्या। सचिव म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेमलं आणि शासनानं नव्यानं एक सहअध्यक्ष म्हणून त्या समितीवर नव्यानं आदरणीय शांताराम भोसले यांना समितीचं सहअध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली। त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं। खऱ्या अर्थानं आपला खेड तालुका हा एक आदिवासी भाग, इंडस्ट्रीयल भाग, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून शहरी भाग अशा पद्धतीनं विखुरलेला तालुका आहे। खेड, चाकण, आळंदी 3 मोठी शहरं असा मोठा पसारा असणारा आपला तालुका आणि या तालुक्याचा संपूर्ण प्रशासकीय कारभार चालत असताना आदरणीय अनिल दौंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मग पोलीस विभाग असेल, कृषी विभाग असेल, फॉरेस्ट विभाग असेल, तहसील विभाग असेल आणि इतरही सर्व बांधकाम विभाग, पंचायत समितीचे सर्व विभाग या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करताना आपण पाहत आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांचे निकडीचे प्रश्न हे म्हणजे महसूल विभागाशी संलग्न असल्यामुळं सध्या मी सभागृहामध्ये काम करत असताना राज्य सरकारमध्ये या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला आलेले अनुभव पाहता आपल्या महाराष्ट्र राज्याला जे महसूल मंत्री मिळाले ते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आत्तापर्यंत 2.25 वर्षामध्ये जे प्रभावी निर्णय घेतले त्यामध्ये लोकहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः कॉन्फरन्सच्या माध्यमातून तहसीलदारांपर्यंत त्या ठिकाणी संवाद साधण्याचं काम, शेवटच्या घटकापर्यंत संवाद साधण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून होताना मी स्वतः पाहत आहे। त्यामुळं आपल्या खेड तालुक्याचा महसूल विभाग आपली वैयक्तिक कामं आपण फक्त पाहतो, परंतु सार्वजनिक कामं असतील, गावाची कामं असतील किंवा एखाद्या वस्तीची कामं असतील, या ठिकाणी प्रलंबित कामासाठी आपण वेळोवेळी त्या ठिकाणी शासन दरबारी कार्यालयामध्ये जात येत असतो। काही वेळेस आपली कामं होत नाहीत, काही वेळेस आपली कामं होतात, परंतु शासकीय तांत्रिक आधार घेत आपण ही कामं करण्याचा प्रयत्न करत असताना काही वेळेस अधिकाऱ्यांबरोबर आपला रोष निर्माण होतो। मला एवढंच सांगायचं आहे की अधिकारी आणि जनता आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळं आपल्या सर्वांचा अधिकार आहे की अधिकाऱ्यांनी आपली कामं करावीत आणि ती कामं होत असताना आपल्या तालुक्यातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सातत्यानं मी असेल, सर्व लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थानं अनेक वेळा लोकांचा रोषसुद्धा आम्हालाही पत्करावा लागतो। अधिकाऱ्यांनासुद्धा वेळप्रसंगी लोकांचं काम होण्यासाठी बोलावं लागतं। या ठिकाणी सर्व महत्त्वाचे अधिकारी आहेत। मला आपणाला या ठिकाणी विनंती नाही, परंतु लोकांच्या दृष्टीनं आपल्याला सूचना करायची की खेड तालुक्यामधील या जनतेचे प्रश्न आपण यापूर्वीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही ठिकाणी गैरसमज दूर करून आपल्या खालच्या घटकापर्यंत महसूल विभागच नाही, परंतु खेड तालुक्यातील सर्व विभाग आपापल्या खालच्या लोकांना त्या ठिकाणी आदेश देऊन ग्रामपंचायत स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत आपली सर्व कामं या ठिकाणी होतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। गेले 8 उद्घाटन महाराजस्व अभियानामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक लोकांना, महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबत प्रमाणपत्र वाटप केली, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद वाटप केली
मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते शेत रस्त्याची योजना त्या ठिकाणी आराखडा तयार केला गेला. शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हा हा नियमानुसार काही नियमित करण्यात आली. तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा जिवंत सातबारा मोहीम राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी वाणिज्यिक जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना 2025ला 1 वर्ष मुदतवाढ दिली. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना असेल, घरकुल योजनेच्या लाभार्थींसाठी विशेष तरतूद असेल, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती असतील, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणी पत्रावरील नोंदी फी पूर्णपणे माफ असेल, उत्पन्न रहिवासी डोमासाईल जातीचे आणि नॉन क्रिमिनल त्याला काय प्रमाणपत्राचं वाटप असेल, इकडून पर्याय रस्ता आहे सामाजिक ना. अर्थसहाय्य योजनाचे लाभ मंजूर पर्याय करणे रस्ता असेल, नसता तर मग गोष्ट वेगळी. संजय गांधी आणि इंदिरा गांधी योजनेचा लाभ असेल, आधार ॲग्रिस्टॅग आणि PM किसान नोंदणी या संबंधितली कामं असतील, ST महामंडळाचे NCMC कार्ड नोंदणी असेल, कृषी विभागाची कामं असतील, शिक्षण विभागाची कामं असतील, त्याचबरोबर पोलीस यंत्रणेतली काही कामं असतील, अशी अनेक कामं लोकांची करण्याचा प्रयत्न या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. ते पुस्तक वाचावं आज का? खऱ्या अर्थानं अभ्यास हे करा. महाराजस्व अभियान आपल्या खेड तालुक्यामध्ये संपन्न होत असताना या अभियानाचा अध्यक्ष या नात्यानं बोलत असताना जबाबदारीने समाजासाठी काम करत असताना या ठिकाणी आदरणीय प्रांतसाहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. खेड तालुक्यामध्ये 3-4 महत्त्वाचे प्रश्न आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भेडसावत आहेत. त्यामध्ये यापूर्वी पुणा नाशिक रेल्वेसाठी अनेक जमिनी संपादित केल्या गेल्या आणि पुणा नाशिक रेल्वेची घोषणा झाली. कालांतरानं केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी जाहीर केलं की सदर प्रोजेक्ट हा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या लोकांचा आक्रोश पाहता ही पुणे नाशिक रेल्वे आपल्या खेड तालुक्यातून पुणे चाकण आपले खेड पुढं मनसर नारायणगाव संगमनेर या मार्गेच व्हावी म्हणून लोकांची आग्रही मागणी आहे. आणि त्या व्यतिरिक्त केंद्रानं पुन्हा घोळ घातलेला आहे की कुरळीच्या भागातून आणि मधी भामच्या भागातून या ठिकाणी नव्यानं सर्वेक्षण करून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना भयभीत करण्याचं काम सुरू केलेलं आहे. हा संपूर्ण तालुका या दोनही प्रोजेक्टला विरोध आहे. फक्त पुणे नाशिक रेल्वे भोसले तर आहे तिथे. हीच जर झाली तर तिच्यासाठी सर्वांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक प्रोसिडिंग तयार करा ही तालुक्याची मागणी आहे आणि त्यामुळं फक्त पुणा नाशिक रेल्वे सोडून कोणतीही रेल्वे या खेड तालुक्यामध्ये होऊ नये. दुसरा मुद्दा पुनर्वसनाचा आहे. भामा स्टेट धरण, चासकमान धरण आणि कळमुडीचं धरण झालं. गेले 31 वर्ष सातत्यानं या खेड तालुक्यातील जनता या धरणांचं पाणी वितरण केलं गेलं. काही धरणांचं पाणी तर विकलं गेलं, परंतु तरीसुद्धा ज्यांनी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना आजही 31 वर्ष वाट पाहावी लागते. शासन दरबारी हेलपाटे घालावे लागतात आणि त्यांच्या भावना आजपर्यंत कुणी मनापासून जाणून घेतल्या नाही. लोक म्हणतील मी घेतल्या नाही, परंतु पहिल्या दिवसापासून मी पुनर्वसनवाल्यांसाठी जो प्रयत्न, ज्या बैठका, ज्या ठिकाणी अधिवेशनात विषय मांडता येईल, पत्रव्यवहार करता येईल, अशा पद्धतीनं माझं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. आणि नुकतंच भामा आस्केट धरणाचा कॅनॉल रद्द झाला. त्या कॅनॉलवरचे शिक्के काढून कब्जेदार सदरी शासन निर्णय घेत आहे की त्या जमिनी पुन्हा त्या शेतकऱ्यांना द्यायच्या. अशाच पद्धतीनं लाभ क्षेत्रामध्ये ज्यांना पाणीच मिळणार असेल त्या शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा पुन्हा देण्याचा निर्णय शासन घेण्याच्या विचारात आहे. आणि अशा पद्धतीनं चासकमान आणि कळमुडी इतर जे पुनर्वसन बाकी आहे त्या संबंधी अप्पर जिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, पुनर्वसन अधिकारी असतील यांच्याकडं आज या अभियानाच्या माध्यमातून आपण
मागणी करावी साहेब की तालुक्यातील हा पुनर्वसनचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा. तिसरा प्रश्न या काय खेड म्हणले तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या न्यायालयाचा निर्णय असो किंवा शासनाचा निर्णय असो की गायरान जमिनी, मुळातच या ठिकाणी गायरान जमिनी म्हणजे गावातील गायांना चरण्यासाठी असणारी जागा आणि त्याचं जतन ग्रामपंचायत करत होत्या. हे जतन करत असताना ठीक आहे, काही लोकांना पूर्वीच्या काळात जागा नव्हत्या, त्यांनी आपली घरं बांधली असतील, गोठे बांधले असतील, ती त्यांची चूक समजा. परंतु शासनावर विश्वास ठेवून गेले अनेक वर्ष ही मंडळी त्या ठिकाणी रहिवास करत आहेत. गेले काही दिवसापूर्वी आपल्या महसूल विभागानं PMRDकडे ही सर्व गायरानं वर्ग केली. एकदम चुकीचा निर्णय मी असं म्हणणार नाही, परंतु त्या निर्णयाच्या पाठीमागं PMRDनं सुद्धा त्या ठिकाणी त्या गायरानांचं नियोजन व्यवस्थित करून लोकहिताची कामं करण्यासाठी निधीही मिळवून द्यावा, गावाला विश्वासात घेऊन, ग्रामसभेला विश्वासात घेऊन त्या गायरानाचे आराखडे तयार करावेत. काही ठिकाणी टाकळकरवाडी असेल, जळुके असेल, रासे असेल, या ठिकाणी कचरा विलिनीकरणासाठी प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित केलेली गायरानं, त्या लोकांचा पूर्णपणे विरोध आहे. त्यांच्याशी मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या गोष्टीच्या विरोधात आहोत की त्या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र कोणत्याही स्वरूपात होऊ देणार नाही. आणि त्यामुळं गायरान जमिनीच्या संदर्भात प्रत्येक गावच्या ग्रामसभेला गावकऱ्याला विचारात घेऊन काम करावं. आत्ताच्या कालावधीमध्ये राशी आपलं खराबवाडी असेल आणि आपल्या गोलेगाव पिंपळगाव असेल, या ठिकाणी काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कोर्टाकडे कंटेम्प्ट दाखल केला आणि त्या कंटेम्प्टच्या माध्यमातून कोर्टानं कलेक्टर साहेब असतील, CO साहेब असतील, प्रांत तहसीलदार, BDO आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी समज दिली की या ठिकाणी गायरान जमिनीवरील ही अतिक्रमणं या ठिकाणी निष्कर्षित करण्यात यावीत. परंतु ही निष्कर्षित करत असताना खऱ्या अर्थानं प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, तुम्ही इथे आहात, खराबवाडीला आपण अतिक्रमण कारवाई त्या ठिकाणी केली, परंतु त्या ठिकाणी लोकांनी जरी सहकार्य केलं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांची नाराजी आणि नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या भूमिकेतून त्या नाराजीला सामोरं जात असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की सातत्यानं पहिल्या दिवसापासून, मग महसूल मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, कलेक्टर साहेब असतील, इव्हन तुमचे चीफ सेक्रेटरी असतील, प्रांतसाहेब असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार केला, चर्चा केली. परंतु निवासी त्या ठिकाणी कमर्शियल खराबवाडीची जरी आपण तात्काळ त्या ठिकाणी बांधकामं काढली असली तरी खराबवाडीच्या संदर्भात मी आता एक विषय सांगतो. त्यांची कागदपत्र यापूर्वी खराबवाडीला शासनानं गायरांची 4 एकर जागा गावठाण म्हणून त्या ठिकाणी करून दिली होती. त्याची कागदपत्र शोधण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे आणि महसूल विभागाकडे ओरिजिनल ऑर्डर त्या ठिकाणी नक्की असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक ती ऑर्डर शोधू शकत नाही आहेत. आपल्या तहसील कार्यालयात, रेकॉर्ड ऑफिसला किंवा प्रांत कार्यालयामध्ये, रेकॉर्ड कार्यालयामध्ये ती जर कागदपत्र ओरिजिनल मिळाली तर यापुढची जी खराबवाडीची कारवाई आहे ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला थांबवावी लागेल. तशा पद्धतीचा शासनाकडे रिपोर्ट करण्याचा तुम्हाला त्या ठिकाणी नक्की संधी मिळणार आहे. मला खात्री आहे की हे जे सर्व अधिकारी आहेत यांना आपली घरं पडावीत, आपलं नुकसान व्हावं अशी कुणाचीच मानसिकता नाही आहे. कारण ही सर्व मंडळीसुद्धा शेतकरी आणि ग्रामीण भागातून आलेली आहेत. त्यामुळं कोर्टाचे आदेश, शासनाचे आदेश या गोष्टीचं पालन करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.